नमस्कार. हैदराबादमध्ये झालेल्या एका महत्त्वपूर्ण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून केलेले आवाहन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागरिकांना काही महत्त्वाचे निर्णय स्वेच्छेने स्वीकारण्याचे आवाहन केले. विशेषतः पुढील 1 वर्ष सोने खरेदी टाळण्याचा सल्ला देत त्यांनी देशहितासाठी एकजूट होण्याची गरज अधोरेखित केली. यासोबतच पेट्रोल डिझेलचा वापर कमी करणे, खाद्यतेलाचा वापर नियंत्रित ठेवणे आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचेही त्यांनी सुचवले. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. तेल उत्पादक आणि प्रभावी देशातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर होत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खतांच्या किमती झपाट्याने वाढल्याने अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी देशवासियांना परिस्थितीची जाणीव करून देत काही ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की भारत सरकार नागरिकांवर आर्थिक ओझं पडू नये यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवणे कठीण होत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काही गोष्टींमध्ये संयम ठेवणे आवश्यक आहे. त्यांनी देशभक्तीची नवी व्याख्या मांडताना सांगितले की देशासाठी केवळ त्याग करणे नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातही देशहित जपणे ही सुद्धा देशभक्तीच आहे. सोने खरेदी न करण्याचे आवाहन करताना त्यांनी विशेषतः विदेशी चलनाच्या बचतीचा मुद्दा मांडला. भारत मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा खर्च करावी लागते. सध्याच्या संकटात ही मुद्रा वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी देशावर संकट आले असताना नागरिकांनी सोन्याचे दान केले होते. याची आठवण करून देत त्यांनी आता किमान 1 वर्ष तरी सोने खरेदी टाळण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा जास्तीत जास्त वापर करावा असे त्यांनी सुचवले. जिथे मेट्रो सुविधा आहे तिथे वैयक्तिक वाहनाऐवजी मेट्रोचा वापर करणे, कारपुलिंग करणे, अनावश्यक प्रवास टाळणे अशा उपाययोजना नागरिकांनी स्वीकाराव्यात असे त्यांनी म्हटले. तसेच वस्तूंची वाहतूक रेल्वे मार्गे करण्याचा आग्रह धरत त्यांनी ऊर्जा बचतीचे महत्त्व स्पष्ट केले. पंतप्रधानांनी वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन बैठकींचा पर्याय पुन्हा स्वीकारण्याचाही सल्ला दिला. कोरोना काळात विकसित झालेल्या या प्रणालीमुळे प्रवास कमी झाला आणि वेळ व इंधनाची बचत झाली होती. सध्याच्या परिस्थितीतही या पद्धतींचा अवलंब केल्यास मोठ्या प्रमाणात इंधन वाचवता येईल असे त्यांनी नमूद केले. कंपन्या व संस्थांनी या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा असेही त्यांनी सुचवले. विदेशी चलनाच्या बचतीसाठी त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे परदेशी पर्यटन कमी करणे. सध्या मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक परदेशात पर्यटनासाठी जात आहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलन खर्च होते. पुढील 1 वर्ष तरी परदेशात जाणे टाळून देशातील पर्यटन स्थळांना प्राधान्य द्यावे असे त्यांनी आवाहन केले. भारतातही अनेक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत ज्यांना भेट देऊन देशांतर्गत पर्यटनाला चालना देता येईल असे त्यांनी सांगितले. खाद्यतेलाच्या वापराबाबतही त्यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आयात करतो आणि त्यासाठीही विदेशी चलन खर्च करतो. प्रत्येक कुटुंबाने तेलाचा वापर थोडाफार कमी केला तरी देशाला मोठा फायदा होऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे केवळ देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही तर नागरिकांचे आरोग्यही सुधारेल असे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. केमिकल खतांवर भारत मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. यामुळे विदेशी चलन खर्च होतोच पण जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे त्यांनी आवाहन केले. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल आणि खर्चही कमी होईल असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा एक व्यापक संदेश आहे. देश सध्या एक आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे आणि या काळात प्रत्येक नागरिकाने आपल्या पातळीवर काही त्याग करून देशाला मदत करावी. त्यांनी स्पष्ट केले की सरकार प्रयत्न करत असले तरी नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. छोट्या छोट्या सवयी बदलून मोठा फरक घडवता येतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भाषणानंतर देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन केले तर काहींनी या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की जागतिक परिस्थितीचा भारतावर होणारा परिणाम टाळता येणार नाही आणि त्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. एकूणच पंतप्रधान मोदी यांनी केलेले हे आवाहन केवळ काही सल्ल्यांपुरते मर्यादित नाही तर ते एक व्यापक आणि राष्ट्रीय रणनीतीचा भाग असल्याचे दिसून येते. ऊर्जा बचत, विदेशी चलनाची बचत आणि स्वावलंबन यावर भर देत त्यांनी देशवासियांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. पुढील काळात नागरिक या आवाहनाला किती प्रतिसाद देतात यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.